नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक। तुम्ही बघू शकता आपले मोदक किती मऊ आणि लुसलुशीत झाले आहेत। त्यासाठी घेतलेली साहित्य आहेत खोबरं, जेवढं खोबरं घेतलंय त्याच्या अर्ध्याने गूळ, मोदकाचं पीठ, तूप आणि वेलची। सगळ्यात पहिले आपण इथे सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी घेतलंय गूळ विरघळला, मग त्यात आपण टाकून घेऊया खोबरं। गूळ आणि खोबरं एकजीव झालं, मग त्यात आपण वेलचीची पूड टाकून घेऊया। आता आपलं सारण तयार झालं आहे, तर आता आपण त्याच्या वरच्या आवरणाची तयारी करून घेऊया। आता आपण कढईत 1 वाटी पाणी, त्यात चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तूप घालून घेऊयात। आता याला उकळी आली, मग आपण त्यात 1 वाटी पीठ घेऊन घेऊया तांदळाचं। जेवढा पाणी तेवढंच पीठ आपण त्यात घेऊया। मोदकाचं पीठ मऊ होण्याची एक ट्रिक आहे। आता हे आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घेऊयात। आता आपण हे पीठ एका ताटात काढून घेऊयात। आता हे गरम असतं आणि गाठी नको व्हायला म्हणून पेल्याने मळून घ्यायचं आणि टेक्स्चर चांगला झाला मग हाताने मळून घ्यायचं। तुम्ही आता बघू शकता हे पीठ किती मऊ झालंय। आता पुढची स्टेप तर मला काय जमणार नाही, म्हणून ही पुढची स्टेप मी माझ्या बहिणीकडे सोपवली। आता आपण इकडे पिठाचा गोळा घेतलाय, त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं। पीठ लावून घेतल्यानंतर अंगठा आणि 4 बोटांच्या सहाय्याने गोल अशी वाटी तयार करून घ्यायची, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आता आपण इथे अंगठा आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने कळी पाडून घ्यायची छान, आणि कळी पाडल्यानंतरला ती छान रेघ यायला पाहिजे, मोदकाला शेप यायला पाहिजे, म्हणून आपण तर्जनीच्या सहाय्याने ती एक्सटेंड करायची आणि असंच पूर्ण मोदकाला शेप द्यायचा। त्यात सारण भरून घ्यायचं। सारण भरल्यानंतरला छान ते घड्याळाच्या दिशेने फिरवून घ्यायचं। सारण भरण्यात अजिबात कंजूसी करायची नाही। जेवढं मनाला वाटतं तेवढं सारण घालून घ्यायचं आणि घड्याळाच्या दिशेप्रमाणे आपण ते गोल गोल फिरवून घ्यायचं। गोल गोल फिरवून आपला छान मोदक तयार करून घ्यायचा। तुम्ही इथे बघू शकता आपला मोदक छान असा बनलेला आहे, सोबत तयार झालेला आहे। बाकीचेही मोदक तसेच बनवून घ्यायचे। तर इथे मी तुम्हाला अजून एक मोदक कसा बनवतात ते दाखवते। छान अशी गोल वाटी बनवून घ्यायची, त्याला छान कळ्या काढायच्या आणि त्यात सारण घालायचं आणि आपला मोदक बनवायचा। मोदक बनवणं खरं तर कठीण आहे, पण जर व्यवस्थित प्रमाणात जर बनवलं, व्यवस्थित आपण प्रत्येक गोष्टीचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर तो अगदीच छान बनेल। सर्वप्रथम जेवढं आपण पीठ घेतलंय तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं, ज्याच्यामुळे उकळ नरम होईल। जेवढं खोबरं घेतलंय त्याच्या अर्ध्याने गूळ घ्यायचा। तर इथे आपले मोदक बनवून झालेले आहेत, तर हे आता आपल्याला वाफवून घ्यायचं। आधी पाणी गरम करायचं, पाणी गरम झालं की मग त्याच्यावर चाळण ठेवून मोदक आपले वाफवायला ठेवायचे। तर इथे आपण मोदक ठेवतोय। मोदक चांगले 10 ते 12 मिनिटं जास्तीत जास्त वाफवून घ्यायचं, मग आपले मोदक तयार होतील। इथे मी सगळे मोदक बनवून घेतलं चाळणीवर। झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचे। शिजलेले आहे ऑलमोस्ट